तर कसे मित्रांनो, तर गुड मॉर्निंग. आज मला सुट्टी होती कंपनीतून, तर आपण मस्त जाणार आज फिरायला. म्हणजे आपण रामशीर गडावर जाणार आहे. तर मी तुम्हाला तिथले व्ह्यू दाखवतो. चला. तुम्ही मस्त एन्जॉय करायचा मस्त. आपण 5 मिनिटात पोहोचलो पण आज एक ऊन पण ऊन असं तर ऊन शिकत शिकत गेलो असं पण ऊनच नाही. ऊन पाहिजे होतं यार. मजा आली असती ऊन असतं. आपल्या चित्रपट आणलाय काय हाय कमी हाय जमू शकतो. काही पण थोडं थंडी पण वाजून होती. हा झेंडू दिसला मला. आता आपण 200 रुपये टाकलेला आहे. 200 मध्ये रिटर्न घेऊया गाडी आपली. मौसम तर आज भारी आहे काही चांगलं आहे. त्याची हवा हवा माझा मित्र बरोबर आहे. आपल्याजवळ रेसिंग रेसिंग करतो. आला टीव्हीएस घेऊन आपलं राईड करायला आलं. रायडिंग फुल रायडिंग आपल्या समोर. मजा आहे मजा आहे. मित्रांनो यार इतकं डोकं दुखतं ना याच्याने. चांगलं पण तेवढंच वाटतं. सोचता हूँ यार असं गाडी चालवायला यार. आलं तर मग तुझ्या हरी मारतो यार. गेला नाही.
आम्हीच रस्ता चुकीच्या रस्त्यावर आलोय. मी खूप पहिले आलो होतो, मग मला आता रस्ता पण सुचत नाही. पण गावातल्या लोकांनी सांगितलं रस्ता आपल्याला. ओके, तो बघा रामशेर जिंदाबाद. गाड्या कुठून लावायचे? चालवा पुढून. आवाज माहित नाही गाड्या कुठं लावता. अच्छा, इथे लावता वरती. अय झेंडू, अर्र, रस्ता आहे का मजा केसाला. अर्र, तुम्ही गाडीचा आवाज ऐकू शकता मित्रांनो. तर कसे मित्रांनो, आता आपण आलेलो आहे रामशेष किल्ल्यावर. मी आणि हा माझा मित्र. तुला कसं वाटतं इथे येऊन? मस्त वाटतंय. चेहरा तर दाखव. लाज वाटते मित्रांनो. त्याला लाज वाटते. आणि तुम्ही इथं व्ह्यू पा. खूपच दम लागला आता आपल्याला चढताना, कारण आपण लवकर ट्रॅव्हल म्हणजे अशी कामं करत नाही आम्ही, कारण जमत नाही म्हणून करत नाही आम्ही हे कामं. हा माझा मित्र बा, आता चेहरा दाखवतोय तो. किती हँडसम मुलगा आहे तो आमचा. तुम्ही बघा यार मित्रांनो, किती जीवावर आलंय चढायला. का बस कधी मुली असते तर गोष्ट वेगळी असते ती चढायला. मित्रांनो, आता आम्ही हरवलेलो आहे. नाही याला रस्ता माहिती आहे, नाही मला रस्ता माहिती, कारण रस्ताच दिसत नाही. नाही तर रस्ता आहे, नाही या साईडला रस्ता आहे, कुठंच रस्ताच नाही. आता जंगल में मंगल कुछ तो भी होएगा, देखा जाएगा. आता फायनली रस्ता भेटलेला आहे आम्हाला, पण तो रस्ता लयच अवघड आहे. तो एक पा आणि मी पा बुट एक तर असे घालून आलोय ना, खरं सांगतो चुकी केली. मित्रांनो, आता आपण आलोय रामाच्या मंदिरात. बघा, आपण या मंदिरात जे मंदिर सांभाळता, आपण त्यांना विचारू या मंदिराबाबत काय माहिती देऊ शकताय. ये मंदिर में भगवान राम ने वनवास काटा है। भगवान राम यहाँ रहे हैं। इसके बाद शिवाजी संभाजी महाराज रहे हैं, किला था। आता यांनी आपल्याला थोडीफार माहिती. मंदिराच्याच बाजूला आपल्याला इथं पिण्याचं पाणी पण आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. पिण्याचं पाणी खूप मरेपर्यंत येते. मित्रांनो, आता आपण शेवटी पोचूनच गेलो किल्ल्यावर. इथं चढणं म्हणजे खूप रिस्की आहे, आणि तुम्ही अशा तर पाणी वगैरे, शूज वगैरे सर्व घेऊन या, कारण चढायला खूप प्रॉब्लेम होती. आणि तुम्हाला मी आता प्रॉपर असा व्ह्यू दाखवणार आहे ना, का मजाक नाही. मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. तुम्हाला एवढं नीट दिसत नसेल, पण तुम्ही इथं थांबून बघशाल ना, इतका भारी व्ह्यू दिसेल. आणि इथं काही लोक एन्जॉय करताय. आपण आपल्या मित्राला विचारू कसं वाटलं. तुला कसं वाटलं तेव्हा? मस्त चांगली जागा आहे, तुम्ही पण या. आता आपण आलो होतो जय भगवती मातेच्या मंदिरात. तर हे बघा, हा मंदिर आहे आणि वरची देवी. मित्रांनो, आता आपण आलोय आपले राजेंकडं. आमचे महाराज
सर्वांचे बाप इथं बसलेले. हे सर्वांचे बाप आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसे बसलेले. आता आपण आलो हत्ती दरवाजाजवळ. इथं दरवाजा पण आहे मित्रांनो, हे बघा, ह्याला हत्ती दरवाजा म्हणतात. हत्ती दरवाजा मित्रांनो, हा त्या जमान्यातला दरवाजा विचार करा. म्हणजे आपल्या राजांच्या जमान्यातला हा दरवाजा आहे. हे बघा मित्रांनो, इथं कोणी जाऊ पण नाही शकत तरी खाल्लायचं. हा माझा रिस्की चाललाय खतरो के खिलाडीवाला, त्याच्या मागे आपण पण जाऊ. काय रे, त्याची फाटू राहिली. निघ बरं त्याच्या बाहेरून, निघता येतं का काय? चल येऊन जा वरती चल. मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे सेंड करतोय, कारण आम्ही इतकी भारी जागा फिरलो. तर तुम्ही पण फिरायला नक्की या आणि या नजाऱ्याची मजा घ्या. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू गाईज.